Hello dear students, today we are going to see summary of all poems. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण वर्ग 12 मधील जेवढ्या काही आपल्या पोएम्स आहे त्या पोएमची समरी कशा पद्धतीने पेपरमध्ये आल्यानंतर आपल्याला कसं लक्षात ठेवायचं या समरीमधून तुमच्या लक्षात येईल. लेट अस सी आता लिस्ट ऑफ पोएम्स. फर्स्ट पोएम बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. हु इज रिटन, कोणी लिहिलेली आहे? वॉल्ट विटमन. सेकंड, इंडियन विवर्स, ही सरोजिनी नायडून लिहिलेली आहे. थर्ड, द इंचकेप रॉक, ही कविता कोणी लिहिलेली आहे? रॉबर्ट साउथी. हे पाठ करून ठेवायचे आहे तुम्हाला, अप्रिसिएशनमध्ये कामात येते बरं. हॅव यू अर्न युअर टुमारो, ही कविता कोणी लिहिलेली आहे? एडगर गेस्ट. फादर रिटर्निंग होम, ही कविता कोणी लिहिलेली आहे? दिलीप चित्रे. मनी, विलियम एच डेव्हिस. नेक्स्ट, शी वॉक्स इन ब्युटी, जॉर्ज बायरन यांनी लिहिलेली आहे. आणि स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ही लास्ट पोएम आहे आपल्या पोएम सेक्शनमधील. ही कोणी लिहिलेली आहे? मामंगदाई यांनी. तर ही सगळेच्या सगळे पोएट्स नेम आणि पोएम्स नेम पाठ करून ठेवा, कारण अप्रिसिएशनमध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी या ठिकाणी पॉईंट असतो लिहिण्यासाठी, तर तो तुमचा यामध्ये कवर होऊन जाईल. नेक्स्ट, स्कीम ऑफ मार्किंग बघा. म्हणजे जे पोएट्री सेशनमध्ये जी पोएम येणार आहे, 8 पोएमपैकी कोणतीही पोएम आली असेल तर ते किती मार्क्ससाठी येणार आहे बघा. या ठिकाणी कोणत्या याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? अप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स हे 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाईल. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन 1 मार्क्ससाठी. आणि पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन म्हणजेच तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा एक क्वेश्चन असतो, त्याला किती मार्क्स कॅरी आउट केलेले आहे? 1 मार्क्स. म्हणजेच पोएट्री सेशनमध्ये जी पोएम आहे त्याला अलॉटमेंटनुसार किती मार्क्ससाठी विचारला गेलेली आहे? 4 मार्क्ससाठी. इट्स कॅरी ऑन 4 मार्क्स. नाव नेक्स्ट, फर्स्ट पोएम बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. की पॉईंट्स ऑफ ऑल पोएम्समध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पूर्ण कवितेचं समरी कशा प्रकारे लक्षात ठेवायचे तुम्हाला पेपरच्या वेळेस. या पोएममध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं आणि तिथे त्या ठिकाणी लिहायचं असते तुम्हाला पेपरमध्ये. बघा, द स्पीकर ऑफ द पोएम इज डिस्क्रायबिंग अ ट्रिप विच ही स्टार्ट्स. He describes himself as being healthy and free, and he realizes he is the only person who is in incomplete control of his life. He decides his own destiny. He neglects the troubles of life and enjoys life. आता नेमकं याचं काय त्याने या कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे ते बघूया. बघा, या ठिकाणी काय अर्थ सांगितला आहे कवितेमध्ये. कवी सुरू झालेल्या प्रवासाचे वर्णन करतो आहे. तो स्वतःचे निरोगी आणि मुक्त असे वर्णन करतो आहे. त्याला जाणवते की तो एकमेव व्यक्ती आहे जो स्वतःच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण ठेवतो. तो स्वतःचे नशीब घडवतो आणि तो जीवनातील त्रासांकडे दुर्लक्ष करून जीवनाचा आनंद घेतो. हे या कवितेमध्ये फक्त एवढंच वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. नाउ लेट अस सी नेक्स्ट पोएम. नेक्स्ट पोएम, इंडियन विवर्स. सरोजिनी नायडूज पोएम Indian Weavers uses the metaphor of weaving to describe the 3 stages of human life: birth, marriage, and death. The poem uses symbolic imagery and figure of speech to present the journey of life from birth to death. The different colors and times of day symbolize different occasions and stages of life. म्हणजे या प्रकारचं या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. याचं समराईज बघा कशा पद्धतीने केलं आहे इन मराठी. या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांच्या भारतीय विणकर या कवितेमध्ये मानवी जीवनाच्या 3 अवस्थांची म्हणजे कोणत्या दिलेल्या आहे? जन्म, विवाह आणि मृत्यू अशी 3 अवस्था सांगितलेल्या आहे मानवाच्या जीवनाच्या. वर्णन करण्यासाठी विणकामाचे रूपक वापरले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवन प्रवास विविध रंग व दिवसाचे वेगवेगळे वेळ यातून दाखवले गेलेले आहे. येथील प्रसंग जीवनाच्या टप्प्याचे प्रतीक आहेत. नाऊ नेक्स्ट पोएम, थर्ड पोएम, द इंचकेप रॉक. या कवितेमध्ये बघा कशाविषयी वर्णन केलेलं आहे, कसं आहे या कवितेमध्ये पूर्ण समराईज कशी केली आहे ती बघूया. द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साउथी नरेट्स द स्टोरी ऑफ सर राल्फ द रोवर. ही वॉज अ रेकलेस अँड सेल्फिश पायरेट. He cut off the warning bell from the Inchcape Rock. He felt jealous of Abbot
because he plays the warning bell on the Inchcape Rock and everyone bless him. He took out the warning bell from the Inchcape Rock. However, as Sir Ralph set sail after his malicious act, malicious म्हणजे दुष्टपणाचं कृत्य, he and his crew encounter challenging conditions, including a thick haze, strong swell, and loss of visibility. In a moment of poetic justice, they strike the very rocks Sir Ralph had tampered with, leading to their ship's sinking. In his dying moments, Sir Ralph hears a sound resembling the Inchcape bell, signaling his reckoning. बघा त्याचा दुष्टपणानं कसा वागलेला होता कवितेमध्ये, याचं वर्णन या ठिकाणी या कवितेमध्ये केलेलं आहे. रॉबर्ट्स साऊथीच्या द इंचकेप रॉकमध्ये सर राल्फ द रोवरची कथा सांगितलेली आहे. तो एक स्वार्थी, बेपर्वा असणारा समृद्धी डाकू होता. पायरेट मीन्स डाकू. त्याने इंचकेप रॉकमधून खडकाचा जो धोका लक्षात आणून देणारी घंटा कापली. घंटा लावणाऱ्या ॲबोटचा त्याला हेवा वाटला, कारण सर्वांनी त्याला काय दिलेलं होतं, आशीर्वाद दिला होता, ब्लेस केलं होतं. हे त्याला पसंत पडलेलं नव्हतं. तर तथापि सर राल्फ त्यांच्या कृत्यानंतर प्रवास करत असताना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्याची बोट सर राल्फने छेडछाड केलेल्या खडकावर आदळते, ज्यामुळे त्याचे जहाज बुडते. मृत्यूच्या क्षणी सर राल्फला इंचकेप बेलसारखा आवाज ऐकू येतो, जो त्याच्या हिशोबाचा संकेत देतो. कारण जसे वागाल तसे भराल, अशासारखं या कवितेमध्ये वर्णन केलेलं होतं. म्हणून याने जे दृष्टकृष्ट केलेलं होतं तेच त्याला आता त्याच्या याच्यावर म्हणजे ते जीवावर ते बेतल्या गेलेलं होतं. नाव नेक्स्ट बघा, नेक्स्ट पोयम 4th नंबर, हॅव यू अर्न युअर टुमारो. या कवितेमध्ये कशाविषयी समराईज केलेलं आहे, काय सांगितलेलं आहे बघा. द इन्स्पिरेशनल पोयम हॅव यू अर्न युअर टुमारोज इज रिटन बाय द फेमस पोएट एडगर गेस्ट. The poem beautifully explains the poet's thoughts and vision. The theme of the poem is believing in karma. The poet advises us to do good today and we should receive the same goodness the following day or in future. A reader will immediately notice upon beginning how you earn your tomorrow that the next is marked by question directed at the reader. बघा, याचा सारांश लक्षात ठेवायचा पेपरच्या वेळेस. हॅव यू अर्न युअर टुमारो ही अतिशय प्रेरणादायी कविता प्रसिद्ध कवी एडगर गेस्ट यांनी लिहिली आहे. ही कविता या कवितेमध्ये कवीचे विचार आणि दृष्टी सुंदरपणे स्पष्ट करते. कवितेचा मध्यवर्ती कल्पना कर्मावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कवी आपल्याला आज चांगले करण्यास सल्ला देतो आणि तोच चांगुलपणा आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा भविष्यात प्राप्त होईल. कवितेत विचारलेले प्रश्न वाचकाला जागृत करणे आहे, हे या कवितेमधून लक्षात येते. म्हणजे दिस पोएम इज व्हेरी इन्स्पिरेशन पोएम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवातीच्या 4 पोएम्स याची समरी लक्षात घेतलेली आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ धिस पोएम. थँक्यू.